पाठाला एका नवीन लेसनला आपण सुरुवात करणार आहोत. आपला पाठ क्रमांक आहे 9 आणि आपल्या पाठाचं जे नाव आहे उपयुक्त उपद्रवी सूक्ष्मजीव आहे. बघा आपण पाहणार आहोत उपयुक्त उपद्रवी सूक्ष्मजीव. या पाठाच्या दरम्यान असलेले जे हर एक घटक आहे त्या घटकाचा देखील आपण सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. उपयुक्त आणि उपद्रवी म्हणजेच काय आहे, युजफुल आणि हार्मफुल बॅक्टेरिया किंवा आपण मायक्रोवेव्स याला म्हणू शकतो की आपल्या या सूक्ष्मजीवांचा आपल्या जीवनामध्ये देखील म्हणालो की मानवी जीवन जगत असताना आपल्याला या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावरती ते पडत असतात. तर काही जे बॅक्टेरिया असतात, जे मायक्रोवेव्स असतात, ते आपल्यासाठी युजफुल असतात, तर काही आपल्यासाठी ते हार्मफुल असतात. मग ते घटक कोणकोणते आहेत, जे आपल्यासाठी युजफुल आहेत ते कोणते आहेत आणि जे हार्मफुल आहेत ते कोणते आहेत, की जे उपयुक्त आहेत त्याचे देखील 4 प्रकार पडतात आणि जे उपद्रवी आहेत त्याचे देखील 3 घटकामध्ये त्याचं वर्गीकरण केले जाते. म्हणजे जे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत काही उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, जसे की आपण ते पाहणार की लॅक्टोबॅसिलिया, त्याचप्रमाणे रायझोबियम आहे आणि किन्वा आहे. हे सर्व कसे आहेत की उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, म्हणजे मायक्रोवेव्स आहेत, की यांची देखील सविस्तरपणे आपण घटकामध्ये माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे जे हार्मफुल आहेत म्हणजे जे उपद्रवी आहेत, मग ते कोणते आहेत, क्लॅस्ट्रिडियम आहे, कवके आहेत आणि इतर सूक्ष्मजीव आहेत की ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण त्याच्या संबंधितचा अभ्यास घेणार आहोत. चला तर आपण स्पष्टीकरणाला सुरुवात करणार आहोत. इथे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे जे सजीव आपल्याला साध्या डोळ्याने दिसत नाहीत, सूक्ष्मदर्शक वापरावे लागतात, त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात. हे आपल्या इयत्ता 5वी पासून 6वी 7वी 8वी आणि आता आपण 9वी पर्यंत शिकले आहोत की जे सजीव किंवा जे जीव आहेत, जे सजीव आपल्याला साध्या डोळ्याने दिसत नाही, मग ते बघण्यासाठी एक विशेष उपकरणाची गरज लागते. सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला त्याला पाहावं लागतं, म्हणजे ते कसे जीव आहेत, सूक्ष्मजीव आहेत आणि त्याच्यासाठी आपण उपकरण बघा हे अशा प्रकारचे जे जीवाणू आहेत ते आपल्याला उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. मग आपल्याला त्याच्यासाठी प्रयोगशाळेमध्ये असलेले जे उपकरण आहे, म्हणजे जे सूक्ष्मदर्शक आहे त्याच्या माध्यमातून पाहावं लागतं. म्हणून त्यांनी सांगितलं की ते सूक्ष्मदर्शक वापरावं लागतात, की ज्या सूक्ष्मदर्शकाच्या असलेल्या ज्या काचपट्ट्या आहे, जो भिंग आहे, त्या भिंगाचा आकार तो वाढवण्यात येतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला ते दिसतं की जेव्हा बघा काही जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्या डोळ्याने नाही पाहू शकत. मग ते सूक्ष्मदर्शकाखाली आपण पाहिलं तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे आणि जे शेकडो जे प्रजाती आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. मग ते कोणत्याही प्रकारचा जो बॅक्टेरिया का असेल बॅक्टेरिया आपल्याला दिसत असतो. जो सूक्ष्मजीव आहे तो आपल्याला मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शकाखालीच पाहावा लागतो. बरोबर. आपल्या अवतीभोवती सर्व जो सूक्ष्मजीव आहेत त्यांचे विविध प्रकार आहेत. आता आपल्या अवतीभोवती सर्व सजीव आहेत, म्हणजे अवतीभोवती सूक्ष्मजीव आहेत. मग तुम्ही सूक्ष्मजीव म्हणा की अरे असं कसं, आपल्या अवतीभोवती सूक्ष्मजीव कसे आहेत, आम्हाला तर दिसत नाहीत की ते कसे आहेत, की आम्हाला पाहू नाही शकत आहे आम्ही, मग कसं काय आम्ही खरं म्हणणार की खरंच आहेत का नाही. आपण इथे थोडा विचार करूया की जर एखादी म्हणजे पोळी आहे, चपाती आहे किंवा एखादी भाजी आहे ती आपण पॅकबंद डब्यामध्ये ठेवली आणि आपण विसरून गेलो, तर काही दिवसांनी आपल्याला त्या चपात्याच्या मला फंगस लागलेली दिसतील, बुरशी असताना दिसतील. म्हणजेच आपण जिथे राहतो आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला दिसून येतात. एखादा टमाटा आहे, बटाटा आहे, तो खराब झालेला आहे, एखादी भाजी आहे ती आपण फ्रीजमध्ये नाही ठेवली आणि ती बाहेरच डब्यामध्ये बंद राहिली तर ती भाजी खराब होते. म्हणजे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात, त्याच्यामध्ये जे हार्मफुल मायक्रोवेव्स असतात ते तयार होतात. म्हणजे त्याचा अर्थ काय होत आहे की आपल्या डोळ्यांना ते जरी दिसत नसले तरी पण ते आपले जे बॅक्टेरिया आहे, जे हार्मफुल आहेत, ते आपल्या आजूबाजूला सर्व सूक्ष्मजीव उपलब्ध असतात. म्हणजेच आपल्या अवतीभोवती सर्वत्र सूक्ष्मजीव उपलब्ध आहे. तर अशा प्रकारचे सूक्ष्मजीव आपल्या अगदी डोळ्याने आपल्याला पाहू शकत नाही, दिसू शकत नाही, परंतु ते उपलब्ध आहेत, ते आहेत आणि आपल्या त्या डोळ्यांना पाहू शकत नाही, परंतु ते उपस्थित असतात. म्हणजेच जसं मी सुरुवातीला सांगितलं मुलांना की जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्या जीवनावरती सकारात्मक आणि नकारात्मक ते प्रभाव स्पष्ट करत असतात. बरोबर. म्हणजेच हे जे सूक्ष्मजीव आहेत मग त्याच्यामध्ये काय उपयुक्त आहेत, मग ते सूक्ष्मजीव उपयुक्त कोणते आहेत, जी दुग्ध प्रक्रिया आहे ते आपल्यासाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे जे हार्मफुल आहे की जे आपल्याला ते अन्न नासण्याचं जे काम करतात, मग ते देखील आपण प्रकार पाहिले आहेत. तर अशा प्रकारे बघा आपण त्याची माहिती देखील घेणार आहोत सूक्ष्मजीवांची, ज्याच्यामध्ये काही उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या प्रकाराबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. बघा अशा प्रकारे इथे तुम्हाला दिलेलं आहे. बघा इथे दिले आहे जे सूक्ष्मजीव आहे म्हणजे काय आहे, त्याचं प्रोडक्शन काय आहे, व्हायरस आहे, प्रोटोझा काय आहे, बॅक्टेरिया आहे. मग याच्यापैकी देखील काय सांगितलं, व्हायरस म्हणजे ॲल्जिया आहे, फंगी आहे, बॅक्टेरिया आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे
हे सूक्ष्मजीव आहे आपल्याला दिसत आहे. आता उपयुक्त सूक्ष्मजीव याच्याबद्दलची आपण थोडी पहिल्यांदा माहिती घेणार आहोत की जे आपल्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव कोणत्या प्रकारचे आहेत. आता तुम्ही म्हणा नाही तर सर्व सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला कसे उपयोगी पडणार आहेत, आपलं कसं काय उपयोगी पडू शकतात ते आपल्याला, असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल ना. तर याचं देखील उत्तर आपण मागं पाहणार आहोत. जो पहिला जो सूक्ष्मजीव आहे त्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलिया. काय नाव आहे? लॅक्टोबॅसिलिया. मग हा आपल्या पदार्थामध्ये कशामध्ये असतो? हा दुधामध्ये हा प्रकार असतो. जे सूक्ष्मजीव असतात जसं दुधापासून अनेक प्रकार केले जातात, त्याच्यासाठी हा महत्त्वाचा हा उपाय आहे. बघा आपण आता त्यांनी बघा कृती सांगितलेली आहे. कृती काय करायचं आहे? ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घ्यायचा आहे. ताक सगळ्यांना आवडतं ना, दूध दही ताक हे आपण सगळं नेहमी घेत असतो. मग इथे काय दिलं आहे? ताक आहे. त्या ताकाचा एक थेंब कशावर घ्यायचा आहे? काचपट्टीवर घ्यायचा आहे. काचपट्टीचं जे प्रयोगशाळेत असलेलं जे साहित्य आहे, जी काचेची जी स्लाईड असते, जसं आपली प्लास्टिकची पट्टी आहे ज्याने आपण मोजमाप करतो, तशी एक काचपट्टी असते जी छोट्या आकाराची असते आणि त्याचा जो एक थेंब आहे ताकाचा तो मग अशा प्रकारे काचपट्टीवर घ्यायचा आहे. त्या थेंबाचा पातळ थर बनवा आणि त्याला असं पातळ बनवायचं की त्याला असं थिक बनवायचं नाही, जाड बनवायचं नाही, की एक पातळ जो थर आहे तो थर आपल्याला इथे बघा घ्यायचा आहे. आणि बघा अशा प्रकारे तो पातळ केला आहे आपण. यावर मिथिलेन ब्लू रंजकाचा एक थेंब टाकून आच्छादक काच टाका. आता बघा यांनी काय सांगितलं की यावर काय टाकायचं आहे? यावर मिथिलेन ब्लू रंजकाचा एक थेंब टाकायचा आहे आणि तो टाकून आच्छादक काच इथे लावायची आहे. बघा अशा प्रकारे परत दुसरी एक काच लावायची आहे. आता हे संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या 10 गुणिले 0.4 भिंगाने व उच्च क्षमतेच्या 60 गुणिले 0.49 भिंगाने निरीक्षण करा. भिंगाने म्हणजे की जो आपल्या डोळ्याचा चष्माचा जो नंबर असतो त्याप्रमाणे जी काचेचा जो नंबर असतो ते काचेच्या नंबरच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. यांनी सांगितलं की किती ती काच आहे, ती भिंगाचे जो नंबर किती आहे? 10 गुणिले 0.445 आणि उच्च क्षमतेचा म्हणजे 60 गुणिले 0.49च्या निरीक्षणाने करायचं आहे, भिंगाने करायचं आहे. म्हणजे हे जी तुम्हाला दिसत आहे हे काय आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भिंगाचे आकारमान म्हणू शकतो किंवा आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळे की ते निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळी त्याची जी कॅपॅसिटी आहे की ती वेगवेगळ्या नंबरमध्ये, म्हणजे ते 0.4 असेल, इथे 60 गुणिले 49 असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचं जे काचेचं जे भिंग आहे त्याचा आकारमान हा वेगवेगळा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण इथे आपल्याला पाहत आहोत. बघा अशा प्रकारचे सूक्ष्मदर्शक आहे आणि त्याच्या खाली हे आपण पाहत आहोत. मग निरीक्षणमध्ये काय आढळून आलं आहे? बघा निरीक्षण रंगाची काडीसारखे जीव हालचाल करताना दिसतात. आता बघा इथे निळसर रंगाचे, इथे बघा तुम्हाला काय दिसत आहे? छोटे छोटे असे तुम्ही म्हणाल की हे डॉट डॉट आहेत, म्हणजे आपण बोलतो हे डॉट डॉट नाही तर हे काय आहेत? निळसर रंगाचे काडीसारखे, की जी छोटी जी काडी असते त्या काडीसारखे जीव हालचाल करताना दिसतात. हालचाल करताना म्हणजे ते काय होत आहेत? व्हायब्रेट होत आहे, की प्रत्येक जो जीव आहे तो हालचाल करणारा प्राणी आहे. मग तो किती सूक्ष्मातला सूक्ष्म जीव असू दे, तो त्याच्यामध्ये हालचाल म्हणजे मोशन करणे आहे, मुवमेंट करणे आहे. आणि हे जर आपण सूक्ष्मदर्शकाखाली त्या दह्याचा जो थेंब घेऊन आपण त्याच्यामध्ये पाहिला आहे तर तो आपल्याला कसं दिसणार आहे? निळसर रंगाचा काडीसारखा जीव आपल्याला काय करत आहे? इथे हालचाल करताना आपल्याला इथे दिसत आहे. बघा इथे आपण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हालचाल करत आहे. आता त्यांनी अजून झूम करून ते दाखवलेलं आहे. मग हे जीव काही वेळा ते छोट्या कणामध्ये असतात, काही हे मोठ्या आकारामध्ये देखील असतात, काही एकदम छोटे आहेत. इथे तुम्हाला त्याच्यातील फरक दिसत आहे. दिसतंय फरक मुलांनो? का अगदी काही छोटे आहेत तर अगदी काही मोठे देखील आहेत. बघा काही मीडियम साईजचे पण आहेत तर काही अगदी छोट्या प्रकारामध्ये देखील तुम्हाला इथे आढळून येत आहेत. तर अशा प्रकारचे अजून त्यांनी तुम्हाला झूम करून इथे दाखवलेलं आहे की हे कशा प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत ते कशा प्रकारे हे कार्य करत आहेत. हे तुम्हाला इथे यांचा आकार हा सूक्ष्म आयताकृती असतो. आता यांचा जो आकार आहे किंवा आपण म्हणू शकतो की त्यांचा जो शेप आहे तो शेप कसा दिसत आहे? आयताकृती आकारामध्ये दिसत आहे. म्हणजे इथे बघा दिसत आयत आहे, म्हणजे रेक्टँगल आकारामध्ये असं आपल्याला इथे दिसत आहे. बरोबर, पूर्ण चौकोन नाही आहे, पूर्ण गोल नाही आहे किंवा दंडगोल नाही, याचा आकार आपल्याला कसा दिसत आहे? आयताकृती. की अजून त्यांनी झूममध्ये दाखवलं आहे. तर लॅक्टोबॅसिलिया हे बिनॉक्सी जीवाणू आहेत. कशी जीवाणू आहेत हे? बिनॉक्सी. त्याचं जे वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की जो लॅक्टोबॅसिलिया आहे जो हा एक जीवाणू आहे, हा कसा आहे? बिनॉक्सी जीवाणू आहेत, म्हणजेच ऑक्सिजन शिवाय हे ऊर्जा निर्मिती करू शकतात, की यांना ऑक्सिजनची गरज लागत नाही, की ऑक्सिजनच्या मदतीशिवाय हे काय करतात? ऊर्जा निर्मितीचं हे काम करू शकतात.
म्हणजे त्यांना ऊर्जाची निर्मितीची ही गरज भासत नाही. तर अशा प्रकारे लॅक्टोबॅसिलिया हे कसे आहेत, विनायक्षी जीवाणू आहेत आणि ऑक्सिजनच्या मदतीशिवाय देखील हे काय करत आहेत, ऊर्जा निर्मितीचं काम करत आहेत. तर अशा प्रकारामध्ये हे देखील जे जीवाणू आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत आणि ऊर्जा निर्मितीचं देखील हे काम करत आहे. दुधापासून दही कसे तयार करतात? आता त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला की आई घरामध्ये दुधापासून दही कसे बनवते, म्हणजे विरजण कसं लावते, की आपण घरच्या घरी देखील दही बनवू शकतो. जे मार्केटमधून जे अवेलेबल असतं त्याच्यापेक्षा आपण जे घरी बनवलं दही असतं ते अधिक जाडसर घट्ट असतं. त्याच्यामध्ये कोणते पातळ पाणी नसतं, त्याच्यामध्ये पूर्ण ते नितळलेलं असतं. आता दुधापासून दही कसं बनवतं हे सगळ्यांना माहीतच आहे, आईने शिकवलेलं आहे. मग दुधापासून दही कसं तयार करतात हा तुम्हाला इथे प्रश्न आहे की दूध आहे ते दुधामध्ये थोडंसं दही टाकलं आणि ते विरजणाला ठेवलं, रातभर बाहेर ठेवलं, ते व्यवस्थित झाकून ठेवलं, तर सकाळी उठून पाहिलं की आपोआप आपल्याला त्याच्यामध्ये दही, म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकार त्याच्यामध्ये देखील एक प्रक्रिया चालू असते की त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये असलेला जो लॅक्टोबॅसिलिया जो हा जो जीवाणू आहे ती प्रक्रिया काय करतो, दुधापासून दही बनवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. बघा इथे दिलं आहे की लॅक्टोबॅसिलिया हा जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्कराच्या किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर होतो. बघा आता त्यांनी हे सायंटिफिक रिझन सांगितले आहे की एक शास्त्रीय कारण त्यांनी सांगितले की आपण जे आपल्या बोली भाषेमध्ये जे उदाहरण सांगितलं की दुधापासून दही कसं तयार होतं, तर इथे त्यांनी बघा सायंटिफिक रिझन दिलेलं आहे की जो लॅक्टोबॅसिलिया जो हा जो जीवाणू आहे, काय आहे, कोणता हा लॅक्टोबॅसिलिया, की त्याच्या दुधामध्ये काय आहे, लॅक्टोज शर्कराची किण्वन जी प्रक्रिया सुरू होते, तर त्याच्यामध्ये लॅक्टिक आम्लामध्ये त्याचं काय होत आहे, रूपांतर होत आहे. त्या दुधाचं दूध निघून जाऊन त्याच्यामध्ये जो घट्टपणा येतो तो कशामुळे येतो, लॅक्टिक आम्लामध्ये, कारण दुधामध्ये काय आहे म्हणून लॅक्टोज शर्कराची किण्वन प्रक्रिया सुरू होते. म्हणजे त्याच्यामध्ये देखील जे आपण बोलू शकतो जे मायक्रोब्रेब्स आहे, जे सूक्ष्म जीव आहेत, त्याच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू होऊन त्याच्यामध्ये लॅक्टिक आम्लामध्ये त्याचं रूपांतर होते आणि मग अशा प्रकारे दही निर्माण होत असते. मग अशा प्रकारे आपल्याला दही मिळालेलं आहे. बरोबर. चला आता आपण पुढची स्टेप पाहू. त्यामुळे दुधाचा जो सामू आहे तो pH आपण शिकलो की सामू हा किती प्रकार असतो, 0 ते 14 पर्यंत, 0 ते 14 आणि जो 7 आहे तो त्याचा मध्यांक दाखवलेला आहे. मग सामू हा pH कमी होतो व दुधातील प्रथिनाचे क्लेथन म्हणजे इथे दुधातील प्रथिनाचे क्लोथन व कोगुलेशन्स होत असते. तर अशा प्रकारे दुधाचा जो सामू आहे तो काय होत आहे, pH म्हणजे हा कमी होत आहे आणि दुधातील प्रथिनाचे जे क्लोथन आहे ते देखील क्लोथन कोगुलेशन्स होत असते. तर अशा प्रकारे बघा निरीक्षणातून तुम्ही इथे पाहू शकता की त्याच्यामध्ये लॅक्टिन आम्ल तयार झाल्यामुळे दही तयार झालं आहे. त्यामुळे दुधातील प्रथिने हे इतर घटकापासून वेगळी होतात आणि त्यामुळे दुधातील जे इतर प्रथिने आहेत की जे दूध आपल्याला रेडी मिळतं की त्या दुधामध्ये असलेली जी प्रथिने आहेत ती वेगळी होण्याची प्रक्रिया इथे सुरू होते. इतर घटकापासून ती वेगळी होतात व यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात. तर आपल्याला एक सायंटिफिक हे रिझन आपल्याला इथे मिळाले की कशा प्रकारे ही प्रक्रिया होत आहे हे आपण इथे समजून घेतलेलं आहे. बरोबर, इथपर्यंत क्लिअर आहे. चला आपण पुढे जाऊया. यामुळे दुधातील जी प्रथिने आहे ते दुधात असणारी जी सर्व प्रथिने आहेत ती इतर घटकापासून वेगळी होतात आणि त्यामुळे दुधाचे दह्यात रूपांतर होते. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो. तर त्याच्यामध्ये दुधामध्ये असलेलं काय आहे की लॅक्टिक जे आम्ल आहे त्या आम्लामुळेच काय होत आहे, आपल्याला जे दूध आहे ते सुरुवातीला आपल्याला त्याला कोणताही म्हणजे चव नसते. जसं आपण पाणी पितो तसं आपल्याला दुधाची चव असते. मग त्याचप्रमाणे लॅक्टिक आम्लामुळे काय होत आहे, त्या दह्याला चव येत आहे, विशिष्ट असा आंबट असा की आपण जेव्हा दही खातो तेव्हा आपल्याला आंबटपणा तो जाणवतो. पण याचाच आंबटपणा स्वाद येतो म्हणजे याचा सामू कमी असल्यामुळे, की त्याचा जो सामू आहे तो कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश होतो. त्याचा सामू दुधामध्ये असलेला जो सामू आहे तो कमी असल्यामुळे दुधातील जे इतर जे घातक द्रव्य आहेत किंवा जे इतर घातक जे जीवाणूपासून त्याचा काय होत आहे आपल्याला नाश होत आहे, की ज्या त्या दह्यामध्ये असलेले किंवा त्या दुधात असलेले जे इतर जे जीवाणू आहेत त्यांचा नाश होत आहे. कशामुळे जर सामू हा कमी असल्यामुळे त्याचा देखील त्याच्यामध्ये नाश होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे दही आहे ते व्यवस्थितपणे मिळत आहे. अशा प्रकारे ही दुधापासून दही बनण्याची जी प्रक्रिया आहे ती इथे आपण पूर्णपणे केलेली आहे. तर अशा प्रकारे पाहणार लॅक्टोबॅसिलिया जीवाणूचे उपयोग काय काय आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. या जीवाणूचा उपयोग काय काय आहे बघा इथे दिले आहे. दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या
किण्वन मिळतात. किण्वन म्हणजे किण्व प्रक्रिया जी प्रोसिजर आहे की जसं आपण बघा एखादं आपल्याला इडली बनवायची असेल तर तांदूळ आणि डाळ आपण काय करतो, दिवसभर भिजवतो, नंतर रात्री ती वाटतो आणि नंतर ते आंबवायला ठेवतो. म्हणजे त्याच्यामध्ये किण्व प्रक्रिया होते. जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपण त्याला ते ज्या थरापर्यंत जे पीठ दळलेलं असतं ते आपल्याला उंच भागावरती असं उंचवट दिसतं, म्हणजे ते फुगलेलं दिसतं, म्हणजे त्याच्यामध्ये किण्वची प्रक्रिया ही तयार होते. तसंच प्रकारे दुधापासून आपल्याला काय काय मिळत आहे, दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड. मग ही सगळी प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये देखील असे अनेक पदार्थ दुधाच्या किण्वने मिळते. मग हे सर्व पदार्थ जे बनायचे असतात त्याच्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, किण्व प्रक्रिया. कोणती प्रक्रिया आहे, किण्व प्रक्रिया आहे. आणि किण्वच्या प्रकारामध्ये म्हणजे बघा तुम्हाला हे सर्व पदार्थ इथे दिसत आहे. काय काय आहे, दही आहे, ताक आहे, तूप आहे, चीज आहे आणि श्रीखंड आहे. बरोबर आहे. हे सर्व पदार्थ तुम्हाला आवडत आहेत. बरोबर आहे. सर्व पदार्थ तुमच्या आवडीचे आहेत आणि हे तुम्ही नेहमीच खात असतं. बरोबर आहे. आणि हे खाल्लंच पाहिजे, आपल्या शरीराला त्याची गरज आहे. तर अशा प्रकारे बघा की हे जे सर्व पदार्थ हे दुधाच्या किण्व प्रक्रियेमुळे होत आहे. अशा प्रकारे आपल्याला दही मिळत आहे. जे दुसरं उपयुक्त काय आहे, सिडार, कोको, भाज्याची लोणची इत्यादी पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी देखील लॅक्टोबॅसिलिया किण्वन प्रक्रिया ही उपयुक्त असते. आता कोणत्या गोष्टीसाठी, कोको, भाज्याची लोणची, सिडार, कोको आणि भाज्याची जी लोणची आहे की भाज्याची देखील भाज्यापासून देखील लोणचं बनवण्याची प्रक्रिया असते. मला माहिती आहे पदार्थाचे मोठ्या प्रमाणात जर उत्पादन करायचं असेल तर आपल्याला लॅक्टोबॅसिलिया किण्वन ही प्रक्रिया होते. अशा प्रकारे ही लोणची तयार करण्यासाठी देखील आपल्याला लॅक्टोबॅसिलिया किण्वाचा हा प्रक्रिया उपयुक्त आहे. म्हणजे इथे जे तुम्हाला बघा ही सर्व प्रकारची जी भाज्याची लोणची दिसत आहे, ही आहे कारल्याची आहे, टोमॅटोची आहे, ही आहे लिंबाची आहे, ही मिरचीची आहे. तर अशा प्रकारची लोणची बनवण्याच्या कामासाठी किंवा उपयुक्त करण्यासाठी देखील लॅक्टोबॅसिलिया ही जी किण्व प्रक्रिया इथे मिळत आहे. आणि जे भाज्याची लोणची बनवण्यासाठी याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये देखील उपयोग होत आहे. इथे देखील तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता किती प्रकारचे जे लोणचे आहेत त्या लोणच्यामध्ये देखील त्याचा वापर केला जात आहे. लॅक्टोबॅसिलिया किण्व हे अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. आता जो तिसरा उपयोग आहे आपण पाहत आहोत लॅक्टोबॅसिलिया जे वेळूचे उपयोग आहेत. आपण 2 पाहिलेले आहेत. आता आपण जो तिसरा प्रकार पाहणार आहोत. पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅक्टोबॅसिलिया व इतर काही सूक्ष्मजीव रोग्यास एकत्रपणे देऊन उपचार करतात. मग आता जर आता इथे तुम्हाला दिले आहे गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया. म्हणजे जिथे दिले आहे बघा गुड बॅक्टेरिया काय आहे की जे काय करतात की पचन संस्था म्हणजे आपल्याला जर जेवण डायजेस्ट नाही झालं आहे, म्हणजे आपल्या पोटामध्ये जर त्रास होतो आहे, म्हणजे पचन संस्थेच्या कार्यात जर बिघाड होत आहे, आपलं जेवण आपल्याला डायजेस्ट नाही झालं आहे, आपल्याला पोट फुगल्यासारखं वाटतं आहे, अपचन झालं आहे, मग त्यावेळेस लॅक्टोबॅसिलिया व इतर काही सूक्ष्मजीव हे रोग्यास एकत्रपणे देऊन अशा प्रकारे त्याला रोगास एकत्रपणे देऊन जो उपचार देखील त्याच्यावरती केला जातो. म्हणजेच हे बॅक्टेरिया कसे आहेत, गुड बॅक्टेरिया आहेत, म्हणजे कसे आहे युजफुल मायक्रोवेव्स आहेत आणि हार्मफुल मायक्रोवेव्स आहेत. मग अशा प्रकारे आपल्याला रोगांच्या पचनसंस्थेच्या कार्यामध्ये देखील आपल्याला लॅक्टोबॅसिलिया हा आपल्याला उपयोगाला पडत आहे. हे देखील आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे उपयोग आपण पाहत आहोत. जर चौथा आहे आपण पाहत आहोत गाई म्हशींना दिले जाणारे अंबन. चौथा आहे गाई म्हशींना दिले जाणारे अंबन म्हणजेच लॅक्टोबॅसिलियाच्या मदतीने आंबवलेले अन्न असते. की याच्यामध्ये जे गाई म्हशी जे जनावरं आहेत जे काम करतात ते त्यांना दिले जाणारे अंबन म्हणजे त्यांच्यासाठी जे खाद्यपदार्थ आहे त्या खाद्यपदार्थ म्हणजे लॅक्टोबॅसिलियाच्या मदतीने ते आंबवले जाते. म्हणजे ती एक विशिष्ट प्रकारची पद्धत आहे. त्या पद्धतीने ते अन्न ठेवलं जातं आणि ते अन्न त्यांना तयार मिळतं जेणेकरून त्याच्या शरीरासाठी ते पोषण असं तयार मिळतं. पाचवं आहे बघा मद्यक निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवताना लॅक्टोबॅसिलिया किण्व प्रक्रिया ही वापरली जाते. आता काही विशिष्ट जे पदार्थ बनवण्यासाठी म्हणजे आपण म्हणू शकतो की जो पाव आहे तो पाव निर्मिती करण्यासाठी बनवण्यासाठी देखील आपल्याला अशा प्रकारे लॅक्टोबॅसिलिया नावाचा जो घटक आहे जो जीवाणू आहे त्याचा आपल्याला इथे उपयोग होत असतो. की जसं तो पाव स्पॉन्जी होण्यासाठी जी किण्व प्रक्रिया होण्यासाठी देखील आपल्याला त्याचा वापर होत आहे. बघा आता त्यांनी सांगितले रायझोबियम सहजीवी जीवाणू आहे. तसं आपण लॅक्टोबियम्स पण पाहिलं तर आता आपण पाहिलं की रायझोबियम हा सहजीवी जीवाणू आहे. तो कोणत्या प्रकारचा आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे कृती दिलेली आहे. मेथी, शेंगदाणा, सोयाबीन किंवा अन्य कोणत्याही कडधान्याचे रोपटे घेऊन ते हायड्रोजन पेरोक्साईड वापरून निर्जंतुक करा. मग कोणत्याही प्रकारचे कडधान्य घ्यायचं आहे, मग ते तुम्ही कोणत्याही प्रकारचं असू द्या, मेथी घ्या, शेंगदाणा घ्या. बघा इथे त्यांनी प्रकार दिलेले आहेत.
सोयाबीन घ्या, मेथी, शेंगदाणा किंवा सोयाबीन घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रयोग करायचा आहे. काय करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, कोणत्याही कडधान्य घेऊन रोपटे घेऊन हायड्रोजन पॅराडॉक्साईड वापरून काय करायचं आहे ते निर्जंतुक करायचं आहे. म्हणजे त्याच्यावर हायड्रोजन पेरोक्साईड टाकायचं आहे आणि अशा प्रकारे याला आपण निर्जंतुक म्हणजे शुद्ध करून घ्यायचं आहे की कोणत्या प्रकारचं त्याच्यामध्ये केमिकल असता कामा नये आणि अशा प्रकारे त्याला आपण सूक्ष्म करून घ्यायचं आहे की त्याचं हे रोपटं घ्यायचं आहे. कसं दिसतं हे रोपटं, त्याच्यावर हायड्रोजन पेरोक्साईड घ्यायचं आहे. मग इथेल अल्कोहोल बुडवून ठेवा आणि याच्यामध्ये इथेल जो अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे रोपटं आहे ते बुडवून ठेवायचं आहे. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, आपण मेथी घेतला, शेंगदाणा घेतला किंवा सोयाबीन घेतलं, तेच आपण पाहिलं की इथेल अल्कोहोलमध्ये काय केलं आहे की अशा प्रकारे आपल्याला इथे बुडवून ठेवलेलं आहे. पुढे आपण पाहत आहोत, मुळावरील गाठीचे काप सॅफ्रोनिनच्या द्रावणात 2-3 मिनिटे ठेवून काचपट्टीवर निरीक्षण करण्यासाठी घ्यायचे आहेत. आता त्यांनी सांगितलं की मुळावरील जे गाठीचे जे काप आहेत, मुळावरील गाठीचे काप कशामध्ये ठेवायचे आहेत, सॅफ्रोनिनच्या द्रावणामध्ये किती मिनिटं ठेवायचं आहे, 2 ते 3 मिनिटं ठेवून त्याचं आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे की आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, बघायचं आहे की आपल्याला काय फरक दिसत आहे त्याच्यामध्ये. मग पुन्हा ते आपण एक काचपट्टीवर घेतलेलं आहे. बघा, संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली हे जीवाणू दिसतात. मग आपण पुन्हा सूक्ष्मदर्शकाचा वापर केला आहे. काय दिसत आहे, रायझोबियमचे जीवाणू हे कडधान्याच्या मुळावरील गाठीत असतात. मग याचे जे रोपटे आपण जे घेतले होते त्या रोपट्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये जे दिसत आहे अशा प्रकारचे जे जीवाणू आपल्याला इथे दिसत आहेत ते कोणते आहेत, रायझोबियमचे जीवाणू आहेत. कोणते आहेत, रायझोबियमचे जीवाणू. तुम्हाला अजून इथे चित्रामध्ये स्पष्ट करून दाखवलं आहे की हे कसे आहेत, दंडगोलाकार आहेत. कसे आहेत, दंडगोलाकारामध्ये आहेत. अगोदरचे जे तुम्हाला दिसले ते निळ्या रंगाचे काडीसारखे दिसले होते, बरोबर. आता हे जे जीवाणू आहेत ते कसे आहेत, दंडगोलाकृती आहेत. बघा, रायझोबियमचे जीवाणू हे कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये अशा प्रकारे आपल्याला इथे दिसून येत आहे. जे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे बघा कशा प्रकारे हे गाठीमध्ये म्हणजे याच्या गाठीमध्ये आपल्याला दिसत आहे. रायझोबियमची भूमिका व महत्व. मग आता याची भूमिका आणि महत्त्व कशा प्रकार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. मुळावरील गाठीत राहणारे रायझोबियम व रायझोबिया या रोपट्याला नायट्रिक्स तसेच अमोनिया आम्ल पुरवताना त्या बदल्यात रोपट्या करू. बघा, आता इथे जे आहे त्याचे रोपटे दिसत आहे, बरोबर, की मुळावरीच्या गाठीत राहणारे जे रायझोबियम किंवा रायझोबिया हे दोन्ही नावंही एकच आहेत. या रोपट्याला नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स हे देखील नावं एकच आहेत. नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स तसेच अमोनो आम्ले पुरवताना व त्या बदल्यात रोपट्या करून तर अशा प्रकारे ते तिथे पुरवले जाते. काय पुरवले जाते की बघा, रायझोबियम नावाचा जो जीवाणू आहे तो अशा प्रकारे तिथे पुरवला जातो आणि अशा प्रकारे आम्ल पुरवताना त्या बदल्यामध्ये कार्बोदकाच्या रूपात काय मिळत आहे, ऊर्जा मिळत आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये काय मिळत आहे, ऊर्जा मिळत आहे. हे जे रोपटं आहे हे झाड आहे, रूट आहे, नूडल्स आहेत, त्याचे पी प्लांट्स आहेत, बरोबर. इन्फेक्शन थ्रेड आहे, त्याचप्रमाणे रायझोबियम अटॅच टू रूट हेअर आहे आणि अशा प्रकारे बघा इथे चित्रामधून ही प्रक्रिया आहे ती अशा प्रकारे निरंतर जात आहे आणि अशा प्रकारे त्याच्या गाठीमध्ये असे रायझोबियम नावाचा जो जीवाणू आहे तो आपल्याला इथे दिसतो. अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या नात्याला सहजीवन असे म्हणतात. काय म्हणत आहेत, सहजीवन. अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या नात्याला सहजीवन म्हणतात. रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. बघा, आता इथे दिलं आहे कार्बोहायड्रेट दिलं आहे, मायक्रोवेव्ह स्विच नायट्रोजन इन न्यूडल्स ऑफ द रूट्स ऑफ द पल्स क्रोप आहे. म्हणजे तिथे त्यांनी दिलं आहे की रायझोबिया हवेतील काय करत आहे, नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवण्याचं काम करत आहे. पण या नायट्रोजन स्थितीकरणासाठी त्यांना वाटाणा, घेवडा अशा शिववर्गीय शेंगा वनस्पतीची यजमान म्हणून गरज असते. कशी कोणाला गरज असते की जे नायट्रोजन स्थिरीकरणासाठी, कोणत्या गोष्टीसाठी, नायट्रोजनचं जर स्थिरीकरण करायचं असेल तर वाटाणा, घेवडा अशा शिवावर्गीय ज्या शेंगा आहेत, ज्या शेंगा टाईप आहेत की ज्याच्यामध्ये द्विदल बिल आहे त्या वनस्पतीची यजमान म्हणून गरज असते. म्हणजे पाहुणा म्हणून त्यांना त्याची गरज असते की या सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी त्याला त्याची गरज असते. रायझोबियाने तयार केलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळे डाळी व कडधान्य प्रथिनाचं उत्कृष्ट स्तोत्र ठरतात. आता रायझोबियाने तयार केलेल्या की रायझोबियन नावाचा जो जीवाणू आहे त्याने तयार केलेला जर नायट्रोजनयुक्त संयुगामुळे की त्याच्या संपर्कात आल्यामुळे डाळी आणि कडधान्य हे प्रथिनाचं काय बनत आहे, अशा प्रकारे उत्कृष्ट हे स्तोत्र देखील बनत आहे. बघा, मग अशा प्रकारच्या डाळी आपल्याला ज्या उच्च क्वालिटीच्या किंवा हाय क्वालिटीच्या ज्या डाळी आहेत त्या देखील आपल्याला याच्यापासून मिळत
असतात हे देखील आपण इथे पाहिलं आहे. कडधान्याचे पीक संपल्यानंतर त्याची मुळे व रोपट्यातील काही भाग हा मातीत मिसळून जीवाणूचे प्रमाण कायम राखले जाते. आता त्यांनी सांगितले कडधान्याचे जे पीक आहे ते कडधान्याचे पीक काय केलं जाते संपल्यानंतर, की जेव्हा धान्य उगवल्यानंतर जेव्हा आपण त्याची कापणी करतो, कापणी केल्यानंतर त्यांनी सांगितले कडधान्याचं पीक संपल्यानंतर त्याची जी मुळे आहेत ही अशा प्रकारची मुळे मग ती तिथे जमिनीमध्ये राहतात. त्या रोपट्याचा काही भाग हा मातीत मिसळला जातो. म्हणजे सर्वचे सर्व धान्य उपटलं जात नाही ना, मग काही भाग असतो तो मातीमध्ये तसाच राहिला जातो. मग तो जीवाणूचे प्रमाण कायम राखले जाते आणि मग त्याच्या जे रायझोबियम नावाचा जो जीवाणू आहे तो कायम त्या जमिनीमध्ये राखला जातो. अशा प्रकारे बघा की जेव्हा आपण पेरणी होते त्यामुळे ते जो पीक आहे किंवा ते कडधान्याचं जे पीक आहे त्यानंतर त्याची जी अशा प्रकारची जी मुळं आहे ती मातीमध्ये राहतात आणि मातीमध्ये राहिल्यामुळे देखील जो जीवाणू आहे ते देखील कायम राखला जातो. हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणींना रायझोबियम युक्त पावडर लावली जाते व या पद्धतीलाच रायझोबियम लसीकरण देखील म्हणतात. आता त्यांनी सांगितले की जर आपल्याला शेती करायची असेल तर शेती करण्यासाठी जर आपल्याला पीक चांगलं यायचं असेल तर पीक चांगलं येण्यासाठी सुरुवातीपासून किंवा पहिलेच त्यांना काय दिलं जात आहे की रायझोबियम नावाचं जे बियाणं आहे बघा, हल्ली लागवड करण्यापूर्वी बियाणींना काय केलं जातं आहे, रायझोबियम युक्त पावडर लावली जाते की तुम्ही कोणत्या प्रकारचे जे धान्य घेता किंवा जे तुम्ही बी पेरलं जाणार आहेत त्या बियांना काय केलं आहे रायझोबियम नावाची जी पावडर आहे ती या पद्धतीने लावली जाते. लसीकरण दिलं जातं त्यालाच काय म्हणणार आहेत, रायझोबियम लसीकरण असे म्हणतात. अशा प्रकारे त्याची ही पेरणी करण्यापूर्वी त्याचं लसीकरण केलं जातं रायझोबियम या लसीकरणाच्या माध्यमातून, म्हणजे त्याला काय म्हणणार रायझोबियम लसीकरण.